तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण आहोत गराडा इथल्या शंकरपटामध्ये आणि येथे काही आपल्यासोबत बैलगाडा मालक आहेत, तर त्यांना त्यांच्या बैलाबद्दल आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारू। तर दादा, अगोदर मालकाचं नाव सांगा मला। मालकाचे नाव म्हणजे ते शुभम नागदेवे डव्वा आणि हे मोहित मस्के डव्वा। अच्छा, म्हणजे ह्या मालकाचे हो, त्या बैलाचे नाव आहे शिवा आणि याचे नाव आहे लल्ला। आणि तुमचं? माझे नाव मोहित मस्के। मग हा ग्रुपच्या नावाने चालते की ग्रुपचं नाव शिवा ग्रुप डव्वा। शिवा ग्रुप डवा। हो, आणि सोबती म्हणजे माणसं? सोबती म्हणजे आपले हे भाऊबंद, पूर्ण भाऊ आपले माणसं काही नाहीत आपल्याकडे, आपला पूर्ण मित्रांची साथ आपल्याला। किती जोड्या दादा मग तुम्हाला? आपल्याकडे हे दोनच बैल आहेत। दोनच बैल? हो, आपला तो आपल्या मित्राचा बैल शुभम नागदेवेचा आणि हा माझा बैल मोहित मस्केचा। मग काल किती सेकंद बनले होते आपले? काल आपल्या बैलाचे सेकंद बनले होते 36 सेकंद 37 पॉईंट। 36.37 बनले होते। हो, मग आज किती नंबर वरती खेळले? आज 13 नंबर वरती बैल होते। अचानक भुरा लाखोरी म्हणून त्यांच्यासोबत बैल होते, त्यांनी बैल ना आणला, त्यांनी चान्स दिला आम्हाला। हो, त्यांच्या बैलाला काहीतरी दुखापत होती, त्यामुळे त्यांनी आपल्याला चान्स दिला। बैलाबद्दल आणखी काही माहिती आहे? बैलाबद्दल माहिती म्हणजे बैल छान आहेत, खूप सुंदर बैल पडतात, गोरे आहेत आणि हा 6 दात आहे आणि तो पण 6 दात आहे। मग याच्या अगोदर कुठे खेळ झाला आपला? याच्या अगोदर आमगावला झाला, 14 नंबरला होते। इथं खुटसावरीला झाला, तिथं पण 14 नंबरला होते। आज 13 नंबर आज 13 नंबर वरती होते। चांगल्याच आहे। मग होडीला पण खेळते का कसं? नाही, होडीला नाही, आम्ही होडीला नाही खेळत, आम्ही फक्त सेकंद खेळतो। आणि हा आमचा पहिला वर्ष आहे, नवीन यावर्षी बैल घेतला, दोन्ही बैल यावर्षी घेतलो आम्ही, आणि हा नवीन शौक आहे आमच्या। म्हणजे सुरुवातच्या तुमची या शौकाने आता उतरल्या? आता उतरला। हो। मग हे कुठली खरेदी आहे तुमची? हे आमची एमपीतली खरेदी आहे। दोन्ही बैल एमपी? दोन्ही बैल एमपीतले आहेत। जोड्यात घेतल्या की सिंगल? नाही, सिंगल बैल घेतला। अगोदर शिवा आणला, मग लल्लाला आणला। हो, लल्लाला आणला म्हणजे बैल आमचा तो थोडा ह्या आहे, पब्लिकला नाही जमत, त्यामुळे आम्हाला लोक कोणी बैल नव्हते देत। बैल खूप पडते, पण आम्हाला लोक बैल नव्हते देत की पब्लिकला भेवते आणि पब्लिकच्या कडानं परत नाही बैल ढकलते, असे तसे नाही का। मग म्हटलं आपण दुसऱ्याला काही मग कशाला मागायच्या, आपण दुसऱ्याला मागण्यापेक्षा आपण स्वतःचा बैल घ्यायचा। हो, मग हा बैल घेतला। बरेच जण याच कारणामुळे मायने झाले, सिंगल बैल घेतात आणि माहित आहे का, वाट पाहतात का दुसरा मला कोणतरी पाड भेटल बा, कारण बरेच जण मायनस झाले। तसं भरपूर उदाहरण आहे। तर एक चांगलं केलं की तुम्ही बा स्वतःच्या एक जोडी म्हणून घेऊन टाकल्या। तर दादा, याच्या खिलाई वगैरे कसं काय? खिलाई वगैरे म्हणजे सकाळी 1-1 लिटर दूध दोघांना आणि चंदी गहू, म्हणजे सर्वसाधारण साधा सर्व। काही विशेष काहीच नाही, फक्त तूप वगैरे हेच। आता तुमची वय किती आहे? माझी वय आता 23 वर्ष। 23 वर्षाच्या याच्यामध्ये तुम्ही या शौकात उतरले? या शौकात तर उतरला। वडिलापासून आहे की तुमचा आता नवीन शौक आहे? नाही, आता नवीन शौक आहे आमच्या। तुमच्याच आहे, तुमच्या घरून पहिला व्यक्ती। तर या शौकामध्ये मला सांगा दादा, या शौकामध्ये जी आता आणखी काही येणारी पिढी आहे नवीन, तर या शौकामध्ये उतरणे की नाही उतरणे? ह्या शौकामध्ये उतरणे नाही दादा, कारण काय आहे, ह्या शौकामध्ये काहीच नाही फायदा, काहीच नाही, फक्त आपल्याला शौक आहे हा स्वतःचा नाव चालवणे। हो, नाव चालवणे, फक्त नाव बनवणे हा फक्त एक शौक आहे, नाहीतर फायदा काहीच नाही याच्यामध्ये। बरेच लोक आता म्हणजे येणारी यंग पिढी जी आहे ना, ती या शौकामध्ये उतरायला बैल घेतो एवढ्या रुपयाचा म्हणून नाही तयार आहेत। नाही, सर्वांना एक आपला अनुभव म्हणून सांगायचा आपला प्रयत्न आहे। नाही, सर्वांना असंच सांगा इच्छितो की बा या शौकात नको या, कारण काय, आणि शौकात या केव्हा या तुमच्याकडे म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहात तेव्हा इथं या शौक मध्ये या, कारण फायदा काहीच नाही। 1 ते 10 नंबर पर्यंत खेळले तर फायदा, नाहीतर मग काहीच फायदा नाही, खर्च पण नाही निघत कधी। हो, तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। हो, धन्यवाद। नमस्कार। नमस्कार।